एकटी स्त्री ही सुखाने जगणं फार अवघड आहे तिला. कारण ती एकटी आहे ह्याच्याबद्दल जिथे जिथे ज्यांना ज्यांना माहिती आहे ती एकटी आहे, तर तिला समाजातनं ज्या गोष्टी फेस कराव्या लागतात इतर पुरुषांकडनं, हा एक विचित्र भाग आहे. त्याच्यामुळे अनेक एकट्या स्त्रिया असून सुद्धा त्या मंगळसूत्र आणि कुंकू चालू ठेवतात. दुसरा आहे की इतर स्त्रिया त्यांच्याशी कशा वागतात. एक्झॅक्टली. हा एक अजून मोठा कॉम्प्लिकेटेड पैलू आहे. थोडं जरी काही झालं तरी ती एकटी आहे म्हणून सोसायटीमध्ये कित्येकदा आपण असं बघतो की मुलांची भांडणं होतात, पण जी एकटी आई बरोबर राहणारी मुलं असतात त्यांच्याकडे नेहमी जास्त वेळा बोट दाखवलं जातं. तर तो जो तिच्यावरचा सततचा दबाव आहे आणि तू काहीतरी कमी पडते आहेस, तू पहिल्यांदा तुझ्या आयुष्यात एक पुरुष कुठेतरी स्थापन कर म्हणजे हा सगळा बॅलन्स व्यवस्थित होईल, हा जो आग्रह आहे. मग तो तिच्या घरच्यांकडून असो, तिची अथॉरिटी अंडरमाइन करणे की तिला सतत पेरेंटिंगबद्दल सल्ले देणे, की जी लग्न होऊन जाऊन स्वतःचा संसार व्यवस्थित सांभाळत होती ती समहाऊ नवरा अदृश्य झाल्यामुळे जर ती परत आईवडिलांकडे